उद्धवाच्या कितव्या पाड्यावर दुसऱ्या पाड्यावर भ्रष्टाचार विरुद्ध ठाकरे दोन्ही ठाकरेंनी बोलू नये. शिवसेनेने हिंदू हिंदू सावरकर सावरकर राहुल गांधी मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करत काल काय बोलतो आज त्याला आठवत नाही. हो आता जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्याच्यावरच खातायत. मराठी धड बोलता येत नाही ते आदित्यला. नारायण राणे हा बोगस माणूस आहे. माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने उद्धव साहेबांना मोठे झालेलो आणि त्यांना शिवाय देतो. तुम्ही असा प्रश्न विचारू नका नुसते काय होणार चमत्कार अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे. एकत्र आलं म्हणे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर. अरे काय आहे त्यांच्याकडे. मग कशाला दखल घेता आमची. दखल कशाला घेता. भीती कसली आहे मग. आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा. हेच राज ठाकरे होते की जी तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय हे कोणी सांगायची गरज नाही. बंद कर आणि आमच्या नेत्यांविरुद्ध माननीय मोदी माननीय अमित शहा यांच्याबद्दल बोलू नको क्या देवेंद्रबद्दल बोलू. मी सांगतो तुम्हाला हे दोघंही भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत. हां आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये आज ही युती व्हावी अशी ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारेल तुम्ही काय या सगळी या आगीमध्ये तेल टाकलं. कोणाच्या सोबत जा. पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जात. कुठे काय केलं शिवसेनेने. हिंदू हिंदू आता सावरकर सावरकर. अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करत जो आता बाहेर पडले. आता सावरकर आठवले. किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे. काल काय बोलतो आज त्याला आठवत नाही. हो आता लंडनमध्ये आठवणी करून दिल्या का माहीत नाही. काय डोक्याचं काय केलं असेल तर हे धंदे नाही करत होता ना. व्हिडिओ दाखवू का म्हणा. आदित्य ठाकरेचे त्याच्या घरचे म्हणा माझ्याकडे आहेत. कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू का. त्याला विचारा आणि त्यांनी सांगितलं दाखवीन. हा नाही चालेल विचाराच म्हणा. नको रे म्हणा अजून लाळ सुकली नाहीये उगाच मला हे कर. मी कधी त्याचा विषय का पण तो आता अतिच बोलतो अमित शहा आणि मोदींवर. भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये. लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा. म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतंय. त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून. मला उतरवण्यात आलं 2.5 वर्ष अपमान करून असं सांगणार का. उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार. 26 वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाच्या भ्रष्टाचार. तुम्ही बाहेर पडाच. अरे कोणी येऊ दे ना. मला मी काय बोलतो स्पेसिफिक ऐकून घ्या. मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ते तुम्ही सांगा. तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे. एकत्र आलं म्हणे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर. अरे काय आहे त्यांच्याकडे. दोघांचा हिशोब करा ना. ते मराठी माणसाचं कल्याण काय केलं. हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी ऐकून घ्या. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले. आज 20% पण नाही. 18% का 16% मराठी आहेत जी 60% होती. 60% मराठी माणसं होती 1960 साली. आज 18% ते 19% आहे. कोण आहे संजय राऊत. त्याला विचारायचा काय अधिकार आहे. कोण आहे ते. लोकसभेवर राज्यसभेत विचार ना उत्तर मिळेल तुला. कोणाच्या मागे घेण्याचा प्रश्न का. देश हित तेव्हा ही लढाई चालू असताना पंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री हेच निर्णय घेतात. त्याला विचारायचं काय संजय राऊत काय करायचं आता. हा कोण आहे हो चपरासी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी काही फरक पडणार नाही. भाजपा नावाचा महापूर आलेला आहे त्यात सर्व वाहून जातील अशा शब्दात भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी मोदी शहा यांच्यावरही टीका केली. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राणेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर खिल्ली उडवली। त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता त्यांना नारायण राणे यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारणा करण्यात आली। त्याबद्दल उत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की आमची ताकद नाही तर मग नारायण राणे तुम्ही कशाला आमची दखल घेता। नारायण राणे साहेबांना सांगू इच्छितो की मैत्रीला थोडंफार जागा, हेच राज ठाकरे तुमचे तिकीट वाचवण्यासाठी पुढे आले होते। त्यांनी तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली। सभा घेण्यासाठी तुम्ही राज ठाकरेंना किती वेळा फोन केला हे मला माहिती आहे, असा टोला देखील अविनाश जाधव यांनी लगावला। तसेच तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी ही सभा आवश्यक होती, याचा अर्थ आमची महाराष्ट्रामध्ये ताकद काय हे कोणी सांगायची गरज नाही, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी राणेंना सुद्धा सुनावलेला आहे। दोन्ही ठाकरे बंधू ताकदवान आहेत। दोन्ही भावाची युती व्हावी ही महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील व्यक्तीची इच्छा आहे। ज्या दिवशी हे होईल तेव्हा आगीत तुम्ही तेल का टाकले, असा सवाल भाजपावाले नारायण राणेंना नक्कीच विचारतील, असा चिमटाही अविनाश जाधव यांनी खासदार नारायण राणे यांना लगावले। त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या व्यतिरिक्त यशवंत किल्लेदार यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे। नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेतच, पण ते भाजपाचे बोलके पोपट आहेत। आदित्य ठाकरे बोलले की नारायण राणे बोलतात, ही त्यांची गैरसोय होते। त्यामुळे नारायण राणे यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही राज ठाकरेंना सभा घ्यायला का सांगितली होती, तुम्हाला फायदा झाला की नाही, असा प्रश्न उपस्थित करत किल्लेदार यांनी राणेंना राज ठाकरेंनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सभेची आठवण करून दिलेली आहे।